महिलांना दर महिन्याला डीबीटीद्वारे 1,500 रुपये मिळावेत याकरता महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली होती। या योजनेसाठी राज्यभरातील कोट्यवधी महिलांनी अर्ज केले होते। तर आतापर्यंत जवळपास 1.5 लाखाहून अधिक महिलांना या योजनेतील सन्मान निधी मिळाला आहे। परंतु अर्ज भरूनही काही महिलांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झालेले नाहीत। त्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार यासह तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी राजू आणि तुम्ही पाहताय टॉक्स मराठी। लाडकी बहीण योजनेचा अर्ज आता भरू शकतो का? तर हे बघा, राज्याच्या पावसाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती। त्यानुसार 15 ऑगस्ट पर्यंत महिलांना अर्ज भरायचे होते, परंतु विविध तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रांमधील घोळांमुळे ही मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली। परंतु 31 ऑगस्ट पर्यंतही अनेक महिलांनी अर्ज भरले नसल्याने ही मुदत आता 30 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे। त्यामुळे तुम्ही पात्र असाल तर आताही अर्ज भरू शकता। या योजनेसाठी जॉईंट अकाउंट चालेल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळावा, त्यांच्या सन्मान निधीचा वापर फक्त महिलांनी स्वतः करताच करावा याकरता या योजनेसाठी वैयक्तिक स्वतंत्र खात्याचा नियम करण्यात आलेला आहे। त्यामुळे या योजनेसाठी जॉईंट अकाउंट धारक महिला पात्र ठरणार नाहीत। त्यामुळे तुमचं स्वतंत्र खातं नसेल तर तुम्ही नजीकच्या कोणत्याही बँकेत जाऊन नवीन खातं उघडू शकता। सप्टेंबर महिन्यात अर्ज भरल्यानंतर नक्की किती रुपये मिळणार? तर ऑगस्ट महिन्यात अर्ज भरलेल्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे पैसे मिळणार आहेत। त्यामुळे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना 3 महिन्याचे पैसे मिळणार की एका महिन्याचेच मिळणार असा प्रश्न सातत्याने उभा केला जातोय। मात्र याबाबत सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाहीये। आदिती तटकरे यांच्या कार्यालयातून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही वृत्तावर महिलांनी विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। अर्ज स्वीकारला गेला तरी पैसे का आलेले नाहीत? तर याचं उत्तर आहे की अनेक महिलांचे जे अर्ज आहेत ते स्वीकारले गेलेले आहेत, परंतु अद्यापही पैसे आलेले नाहीत। असं तुमच्याही बाबतीत जर झालं असेल तर तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही हे पहिल्यांदा चेक करून घ्या। जर लिंक नसेल तर बँकेत जाऊन तात्काळ लिंक करून घ्या। या प्रक्रियेला फार दिवस लागत नाहीत, त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक झाल्यास तुमच्या खात्यात पैसे येतील। जर लिंक असूनही पैसे जर जमा झाले नसतील तर तुम्ही थोडा वेळ प्रतीक्षा अजून करू शकता, असं आदिती तटकरे यांच्या कार्यालयातून कळवण्यात आलेले आहे। तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले असतील तर कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।